खंडोबाच्या नावानं चांग भलं, येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत खोबरे भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविकांनी पाल नगरी दुमदुमून गेली। सुमारे 6.5 लाख भाविक उपस्थित होते। मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गौरव मुहूर्तावर संपन्न झाला। लाखो जनतेने श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे पाल तालुका कराड येथील खंडोबा देवाची यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी संपन्न झाला। देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले। तसेच देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोल्यावर चढवले व पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह मोठा उत्साहात पार पडला। आज 22/1/2024 पाल खंडोबा यात्रेनिमित्त इथं महाराष्ट्रभरातून सर्व भाविक लोक येत असतात। मनोभावे दर्शन घेऊन आपापली मनोकामना पूर्ण करण्याकरता इथे येत असतात। मी हिंदूराव शिंदे उजव्या खांद्याचे मानकरी वेणेगाव इथून आमची काठी आणि पालखी येत असते। तर सालाबादप्रमाणे याही वर्षी आलेले आहे। हा आजच्या यात्रेचा मुख्य दिवस असून 5 दिवस या यात्रेचे पाकाळणीपर्यंत महोत्सव चालूच असतो। बाकी सर्व इथल्या पालेगावच्या ग्रामस्थांनी ट्रस्टीने योग्य नियोजन करून सर्व भाविकांना सहकार्य करतात। शिंदे वेणेगाव आम्ही काठीचे पालखीचे मानकरी आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही सगळी कुटुंब सहपरिवार येतो। हे जागृत देवस्थान आहे पूर्वीपासून आणि इथं संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्र सोडून सर्व माणसं येतात लांबून दर्शनासाठी। मोठ्या प्रमाणात इथं विवाह सोहळा होतो। लग्न सायंकाळी लग्न मंडपात पालखी मिरवणूक होते आणि तिथं त्या ठिकाणी लग्नाला गेले जातात। असा हा कार्यक्रम दिवसभर आहे। बाकी फक्त जरा इथली सगळी व्यवस्था सगळी लक्ष ठेवत जावा।